अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र ज्ञानराजात कविता महापुण्यराशी नमस्कार ज्ञानेश्वर सुंदरिका श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज जपसंतन माता पिता गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती हो ज्ञानराज माझी योगाची माऊली ज्ञानराज माझी योगाची माऊली जने निगमवल्ले प्रगट केली अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली अध्यात्म विद्येचे लाविले रोप चैतन्याचा दीप उजळीला 56 भाषेचा केला से गौरव भवार नवे नाव उभारली श्रवणाचे मी से बैसावे बोली साम्राज्य भुवनी सुखी नांदे नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी एका अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 7 मे गुरुवार आहे की नाही. आजचा दिन विशेष असा आहे की आज आहे ना लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके यांचा पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर 1946 साली सोनी कंपनीची स्थापना झाली. त्याच्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांचा जन्मदिवस आहे आज 7 मे 1861 आहे. आज आपल्याला ओबी क्रमांक 108 इथून सुरुवात करायची आहे. आज म्हणजे आपला 12वा श्लोक झाला. त्या श्लोकामध्ये भगवंत चोर जो असतो तो त्याला कोणाला चोर म्हणायचं असं सांगतायत आणि त्याच्यावर ओव्या आता आपण बघतोय. कालपर्यंत 107 ओव्या आपण बघितल्या आहे की नाही, 101 आणि 107. तर आज आपल्याला 108 ओवे सुरू करायचे कारण आज एकंदरीत आपल्याला 11 ओव्या घ्यायच्या आहेत म्हणजे 118पर्यंत. त्याच्यामुळे मग फटाफट आपण घेऊ. बघा आता तया मग आपाऊ थोर हाये जेने ते हातीचे सकळ जाये देखा प्राप्त येन लाहे भोग भोग. ज्ञानोबाराय ते आपल्याला सांगतात समजा स्वधर्माचं जर का आपण आचरण केलं नाही तर मग फार अपाय आहे, फार त्याला संकट येते. आता हे संकट असे येतील की ते सांगता येणार नाही किती येतील. आणि नंतर म्हणतायत की त्याला त्याची संपत्तीचा सुद्धा त्याला उपभोग घेता येणार नाही. म्हणजे त्याच्याकडे आहे पण त्याला त्याचा आनंद नाही मिळणार. नसल्याचा काही प्रश्नच नाही पण असून सुद्धा त्याला उपभोग घेता येणार नाही. म्हणून आपण काय करायचं आहे, आपण स्वधर्माचं आचरण करायचं. पुढे बघा
आता हे पटवण्यासाठी ज्ञानोबा आपल्याला उदाहरण देतात. काय उदाहरण आहे बघा. जैसे गतायुषी शरीरे चैतन्य वासू न करे, कानि दैवाच्या घरी न राहे लक्ष्मी. म्हणजे दोन उदाहरण एकाच ओवीमध्ये देत आहेत. तर ज्ञानोबराय काय म्हणतात की जसं मृत शरीर आहे, मृत शरीराच्या मध्ये चैतन्य वास करतं का? नाही वास करत. त्याच्यानंतर जो दरिद्री असतो तिथे लक्ष्मी राहते का? नाही राहत. तसंच त्याप्रमाणे आहे, जिथे स्वधर्म नाही तिथे शांती राहत नाही, तिथे सुख समाधान राहत नाही. असं ज्ञानोबराय आपल्याला सांगतो. पुढे बघा. पुढे आणखीन एक दृष्टांत ते आपल्याला देत आहेत. बोला. तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला. जैसा दीपासवे हरपला प्रकाशू जाय. स्वधर्म जर का सांडला गेला किंवा तो केला नाही तर काय होणार आहे? सर्व सुखाचा थारा मोडून जाणार. तुमचा आश्रय जो असतो तो मोडून जाणार. आणि कशाप्रमाणे? जसं दिवा विझला का प्रकाश राहतो का तिथे? प्रकाश लगेच जातो. दिवा विझला की अंधार. त्या पद्धतीने स्वधर्म गेला की तुमच्याकडे नाना संकट येणार. पुढे बघा. तैसे निजवृत्ती जेत सांडे तेत